10 जून रोजी रेनट्री फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जैवविविधता व्यवस्थापन समिती विकास कार्यशाळा राजगड तालुक्यात पार पडली। या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या प्रतिनिधींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या कार्यशाळेत 5 गावातील जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या 25 सदस्यांनी आणि 8 पर्यावरण मित्रांनी सहभाग दर्शवला होता। कार्यशाळेदरम्यान जैवविविधता समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला। अधिकाऱ्यांनी देखील जैवविविधता कायद्याबद्दल माहिती दिली आणि जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली। रेनट्री फाउंडेशनचे या कार्यक्षेत्रातील काम हे उत्तम प्रकारे सुरू असून जैवविविधता संवर्धनाच्या संदर्भात जनजागृती, जैवविविधता व्यवस्थापन समित्यांच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे, अवेअरनेस प्रोग्राम्स घेणे, विविध दिन साजरे करणे इत्यादी उपक्रम खूप चांगल्या प्रकारे सुरू असून महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या एकूणच जो अजेंडा आहे त्याला ते पूरक काम करत आहे। लोक जैवविविधता नोंदवहीमध्ये त्यांनी वेळोवेळी त्यांच्याकडचं संसाधन अद्ययावत केलेलं आहे। भविष्यात पुढच्या पिढीला त्यांच्याकडून लोककला, लोकपरंपरा किंवा लोकवान आहे सदरील विषयी जागरूकता आणि माहिती पुढच्या पिढीलाही त्यांनी दिली पाहिजे। असंच त्यांनी वृक्षारोपणाचं काम किंवा संवर्धनाचं काम इथून पुढे करत राहिलं पाहिजे। जैवविविधता कायद्याअंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत त्यांचंही पालन केलं तर भविष्यात नक्कीच ही आदर्श जैवविविधता व्यवस्थापन समिती म्हणून नावारूपाला येईल।